दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी उंडाळे ग्रामपंचायतची घंटागाडी कचरा गोळा करून कचरा डेपोत डंप टाकण्यासाठी गेली असता सकाळी 10 वाजून 20 मिनिटांनी कचरा डंप करून परत येत असताना उंडाळ्यातील इसम अंकुश रामचंद्र मुळीक याने घंटागाडी अडवून आमच्या शेताजवळील गटर्स का साफ करत नाही, गटर्स साफ केल्याशिवाय कचरा येथे टाकायचा नाही म्हणून सांगितले. असं म्हणत घंटागाडीवरती पेट्रोल ओतून सदर घंटागाडी पेटवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने सदर घटनेत चालक बाळासाहेब कुंभार बचावले. त्यांनी खाली उडी मारून सदर आग विझवली. घंटागाडी पेटवून अंकुश मुळीक हा फरार झाला आहे. कराड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सदर इसम कोणाला आढळल्यास त्यांनी तात्काळ कराड ग्रामीण पोलीस ठाण्याला कळवावे अशी आवाहने पोलिसांनी केली आहेत. सदर घटनेची फिर्याद ग्रामपंचायतचे ओडाळचे ग्रामविकास अधिकारी शरद चव्हाण, सरपंच संगीता माळी, उपसरपंच अजित कदम, ग्रामपंचायत सदस्य बापूराव पाटील व दादा पाटील यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. सदर इसमावरती शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल व शासकीय कर्मचाऱ्याला शिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अंकुश मुळीक याच्यावरती कडक कारवाई करावी व अशा गुंड प्रवृत्तीला वेळीच ठेचावे अशी मागणी सरपंच संगीता माळी, बापूराव पाटील, उपसरपंच अजित कदम, दादा पाटील व ग्रामविकास अधिकारी शरद चव्हाण यांनी पोलिसांकडे केली आहे. पुढील घटनेचा तपास कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे हवालदार सुनील माने करीत आहेत.